दिव्यांगांशी लग्न तर 50,000 रुपयांचे अनुदान। दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबर सामाजिक अभिसरण चांगले व्हावे म्हणून शासनाच्या वतीने प्रोत्साहनपर अनुदान योजना राबविण्यात येते। दिव्यांग व्यक्तीसोबत सदृढ व्यक्तीने विवाह केल्यास 50,000चे अनुदान दिले जाते। या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना सन्मान देऊन सुखकर जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे। विवाह झाल्यानंतर वर्षभरात प्रस्ताव दाखल करणे आवश्यक आहे। अनुदानाचे निकष काय याबाबत चर्चा करू। 40% अथवा त्यापेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तीसोबत अव्यंग व्यक्तीने विवाह केल्याचा नोंदणी असला दाखला आवश्यक आहे। तो महाराष्ट्रातील रहिवासी असावा। TCची झेरॉक्स, दिव्यांग असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र गरजेचे आहे। दिव्यांगाचा साथीदार हा सुदृढ असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, गावातील 2 प्रतिष्ठित व्यक्तींचे शिफारस पत्र असणे अत्यंत आवश्यक आहे। कोणाला मिळतो लाभ? किमान 40%। आता सांगितलं आता त्यानंतर विवाहित वधूवराचा प्रथम विवाह असावा। किती मिळते अनुदान? योजनेअंतर्गत जोडप्यास 50,000 रुपयांचे अनुदान देण्यात येते। त्यातील 25,000 रुपयांचे बचत प्रमाणपत्र दिले जाते। उर्वरित 25,000 रुपये लाभार्थ्यांच्या संयुक्त बँक खात्यावर जमा करण्यात येते। गेल्या वर्षभरात 18 जोडप्यांना लाभ। जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत ही योजना राबविली जाते। गेल्या वर्षभराच्या कालावधीत 18 जोडप्यांना प्रत्येकी 50,000चे प्रोत्साहन अनुदान देण्यात आले। एकूण 9 लाख रुपयांचे लाभार्थ्यांना सहकार्य करण्यात आले आहे। सन्मानाची भावना अधिक बळकट। दिव्यांग प्रति सन्मानाची भावना बळकटीसाठी ही योजना आहे। अनुदानाद्वारे साथीदारास प्रोत्साहन दिले जाते। CEO अनमोल सागर, अतिरिक्त CEO असलम तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली योजना राबविण्यात येत आहे। चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।